नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज मी जात आहे टॅटू काढण्यासाठी टॅटू स्टुडिओ इथे। खूप वर्षापासून इच्छा होती टॅटू काढायचा आणि अखेरकार आज तो दिवस आलेला आहे। आणि मित्रांनो, तुम्ही हे जे काय मागचा जो बॅकग्राऊंड आहे तुम्ही तो बघताय, तो ॲक्च्युअली तुम्ही त्याला इग्नोर करा, तुम्ही माझ्यावर फोकस करा, ठीक आहे। कारण आम्ही छोट्या घरात राहतो आहे, त्याच्यामुळे थोडाफार प्रॉब्लेम येतच असतो, कारण का बिल्डिंगमध्ये तर राहत नाही आहे, चाळ आहे, चाळ सिस्टीममध्ये असंच असतं, ठीक आहे। तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर एवढं करा ना, व्हायरल झालं पाहिजे, ठीक आहे। आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, जेणेकरून मी कधीही ब्लॉग टाकेल तर पहिली नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तो ब्लॉग तुम्ही आनंदाने बघू शकता, ठीक आहे। चला तर मग आपल्याला त्यांनी साधारण 12 वाजता बोलवलेलं आहे, आता वाजलेत आय थिंक 12 वाजायला कधी 15-10 मिनटं आहेत। सो आपण तिथे गेल्यावर आपण जर आला नसेल तर आपण दादाला कॉल करू आणि त्याला विचारू की दादा कुठपर्यंत आला आहेस, ठीक आहे। आपल्याला काय जास्त लांब नाही जायचं आहे, जवळच आहे, 10-15 मिनटांनी, तर मी गाडीने जाणार तर आपण लगेच पोचू, ठीक आहे। आणि माझ्याबरोबर माझा मित्र येतो आहे मंथन, सो तोच कॅमेरा पकडणार आहे आणि हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा, ठीक आहे। मी तर रेडी आहे, माझा मित्र पण रेडी आहे, सो हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा, ठीक आहे। चला मग आता आपण निघूया ना रे, हां निघूया, चल। मी इथे मुद्दामून थांबलो आहे, कारण का इथे माझी शाळा आहे। मी या शाळेमध्ये 1ली ते 10वीचं शिक्षण केलेलं आहे। मित्रांनो, हा रस्त्याने आलो ना की शाळा लागतेच, कारण का इथूनच पुढे 5-10 मिनटावर तो स्टुडिओ आहे आणि त्या स्टुडिओमध्ये आपल्याला जायचं आहे। तर इथे असं आलं की असं वाटलं की थांबावं आणि मग तुम्हाला दाखवावं की ही शाळा आहे, डॉक्टर शिरोडकर हायस्कूल म्हणून ही शाळा आहे। तर ह्या शाळेतलं माझं शिक्षण पूर्ण झालेलं आहे, पण इथे आल्यावर ते जुन्या आठवणी ताज्या होतात ना, खूप म्हणजे खूप भारी वाटतं। असं वाटतं की ते परत शाळेत जावं, कारण का हे कामाच्या कचकडीमध्ये आहे ना, असं वाटतं ओझं आहे, त्यामुळे ते शाळेचे दिवस खूप चांगले होते असं मला वाटतं आहे। सो ठीक आहे, आता राहिल्या त्या आठवणी असंच म्हणावं लागेल। तर आता आपल्याला जायचं आहे। मित्रांनो, फायनली मी इथे पोचलेलो आहे। तुम्हाला मी पहिला स्टुडिओ दाखवतो। तर इथेच मी हा माझा पहिला टॅटू काढणार आहे आणि खूप भीती पण आहे मनात आणि एक्साइटमेंट पण आहे, कारण कधी मी टॅटू काढलेला नाही आणि हा माझा फर्स्ट टॅटू आहे, त्यामुळे मला माहीत नाही, पण दादाला विचारू कसं काय आहे, कारण तो सांगेलच। तर चला तर मग आता आपण पहिला आतमध्ये जाऊ, व्हिजिट करू आणि बघू, ठीक आहे। चला मित्रांनो, आता आपण आतमध्ये व्हिजिट करूया आणि बघू।
फायनल मी ही डिझाईन सिलेक्ट केलेली आहे आणि हाच मी तो टॅटू काढणार आहे. आपल्यावर जी साईन म्हणजे जी साई असते ना टॅटू काढण्यापूर्वी ती आता काढून झालेली आहे. सो थोडा वेळ सुकायला ठेवली आहे. त्याच्या सुकल्यानंतर मग तुला आता टॅटूला सुरुवात करेल.
लगेच लगेच हे नाही ना. हे बघ थोडीशीच क्रीम घेऊन आहे ना त्याला व्यवस्थित असा मसाज करून मुरली पाहिजे त्याच्यामध्ये. हे बघ अशी उलटा आणि असा गोल, असा एकदा गोल आणि असा एकदा गोल. ती क्रीम आहे ना त्याच्यात ऑब्झर्व होणार. आणि आंघोळीला जाताना पहिली अशी एवढी क्रीम लावून आंघोळीला जा, डायरेक्ट हात पाण्यात नको टाकू. अच्छा. हा त्या हाताने आंघोळ कर पहिले 5-6 दिवस. आणि कसं आहे जास्त पाण्यात डीप जाईल ना ते मध्ये खराब होईल. नाही तर मग आंघोळीला जाताना थोडीशी जास्त क्रीम ला आलंच की मग टिश्यूने काढून टाकाल की क्रीम. ठीक आहे करा आता. तर मित्रांनो फायनली माझा हा टॅटू झालेला आहे, तुम्ही बघू शकता. तर दादानी चांगल्या प्रकारे असा टॅटू काढलेला आहे. खरं तर मला खूप भीती वाटत होती, पण दादानी मला थोडा आधार दिला की असं काय जास्त दुखत नाही, जास्त त्रास होत नाही. सो त्याच्या सपोर्टमुळे हा मी टॅटू पूर्ण करू शकलो आहे. तर तुम्हाला कसा वाटला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला हा टॅटू जर तुम्हाला काढायचा असेल तर तुम्ही इथे व्हिजिट करू शकता. तर ह्याचा ॲड्रेस आपल्याला दादा सांगणार आहे. तर दादा तू ॲड्रेस सांगू शकतो का? बिहाइंड ITC हॉटेलच्या इथे एक्झॅक्टली नरेपार ग्राउंड आहे, त्याच्या मागेच तुम्ही येऊन डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर मिळेल. मित्रांनो फायनली मी आता घरी आलेलो आहे. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा, तर मला समजेल हा ब्लॉग कशा प्रकारे झालेला आहे. आणि खूप खूप धन्यवाद, तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत बघितलात. आणि तुम्ही बघू शकता कशा प्रकारे टॅटू काढलेला आहे आणि चांगला आहे, मला तर खूप आवडलेला आहे. आणि तुम्हाला पण आवडला असेल तर तुम्हालाही वेगवेगळं काढायचं असेल, टॅटू काढायची इच्छा असेल तर तुम्ही तिकडे जाऊन व्हिजिट करू शकता. तरी मस्त काढलेला दादाने टॅटू. आणि मी आता हा ब्लॉग इथेच संपवतो आहे मित्रांनो, एंड करतो आणि पुन्हा भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय.